सन्माननीय डॉक्टर देवानंद थळे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. विनंती असेल आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हावं. शुभ आगमन होत आहे. जिल्हा प्रमुख चषक 2026 चे प्रणेते माननीय सन्माननीय डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब ज्यांचं आगमन या मैदानावर पाहायला मिळते. जे गाड्या आहेत, विनंती आहे की रिव्हर्सला घेऊन त्या मागे लावायच्या आहेत मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीजे थँक्यू. मॅच सुरू करतोय आपण. डॉट बॉल टाकला इथनं तरी तर 500 रुपयाचा कॅश प्राइज ते ज्ञानाबाई यांच्या स्मरणार्थ साईनाथ पष्टे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे डॉट बॉल टाकला तर. तिथे जर आपण पाहिलं तर बॉल सीमारेषे पलीकडे गेलाय. षटकारामध्ये परावर्तित होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 7 या आकड्यावर. फायनलचा सामना सुरू आहे. देवानंदजी थळे साहेब ज्यांचं शुभ आगमन आपण इथे पाहत आहे. जिल्हा प्रमुख चषक अगदी त्यांच्याच नावाने ही स्पर्धा पुरस्कृत आहे आणि त्या स्पर्धेमध्ये बक्षीस वितरण सोहळ्याकरता अगदी त्यांचं शुभ आगमन जे आपल्याला पाहायला मिळते. आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्यांची आणि त्यांची ती प्रार्थनीय उपस्थिती आपल्याला लाभली आहे. पुढचा बॉल यावेळेस वा आणखी एक दर्जेदार फेसबुकच्या कमेंट मधला कडक शॉट तो मैदानात पाहायला मिळालाय. षटकार इथनं जर तिसरा षटकार जर आला तर ज्ञानाबाई यांच्या स्मरणार्थक भावेश भोईर यांच्याकडनं 10,000 रुपयाचा कॅश प्राइज ते इथनं दिला जाईल. इथनं जर तिसरा षटकार आला तर त्याकरता ते पारितोषिक आहे. मॅचच्या आधीच मी म्हटलं होतं 3 षटकार लागू शकतात या मैदानावरती. खूप मोठी गोष्ट आहे, अशातला काही भाग नाहीये. राहुल भोईर जे टीमचे ओनर आहेत, ते टीम ध्रुवी 11 सातपाटी टीमचे, यांच्याकडनं देखील 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि भावेश भोईर यांच्याकडनं 10,000 रुपये. म्हणजे इथनं पुढचा एक षटकार तो 12,000चा असेल. पारितोषिके तर खूप लागली आहेत. खेळाडूंचं मनोबल वाढवण्याकरता ही पारितोषिके लावली जात आहेत आणि सज्ज होते गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस सलगचा तिसरा, बॅक टू बॅक तिसरा, 1 महिन्याचा पॉकेट मनी तो या मॅचच्या माध्यमातून सोडवलाय. नाव आहे फलंदाजाचं चिराग. सलग 3 षटकार ते त्यानं मैदानाच्या आतनं खेचलेत. चिराग पागदरे मैदानाच्या आतनं अगदी विध्वंसकतेने बॅटिंग करतोय. दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचा आहे. जगदीश चोरगे यांच्याकडनंही 200 रुपये, राहुल भोईर बिलोशी यांच्या माध्यमातून या षटकाराकरता जे 2,000 रुपये लागले होते षटकार हॅट्रिक करता तेही जमा झालेत. धन्यवाद राहुलजी भोईर. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. इथनं जर विकेट गेली तर टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे करता राहुल करता 1,000 रुपयाचा कॅश प्राइज जर इथनं विकेट घेतली तर. साईनाथ पष्टे यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज लावलं गेलंय. जर विकेट घेतली तर निचोळी संघाला 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज राहुल सज्ज होते. इथे थोडासा प्रेशर मध्ये या, थोडासा प्रेशर मध्ये या. 3 षटकार त्याच्या विरोधामध्ये आलेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ आणि त्यावर 3 गगनचुंबी स्ट्रोक ते मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल राहुल. यावेळेस बॉडी लाईनवरचा चेंडू तो हवेत उडवला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली 1,000 सुट्टे, 1,000 रुपयाचा कॅश प्राइज मिळत आहे. या चेंडूवर हा झेल टिपलाय आणि राहुलच्या खात्यामध्ये 1,000 जात आहेत. फलंदाज बाद साईनाथ पष्टे याच्या माध्यमातून हे 1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ज्यानं 3 षटकार राहुलला खेचले होते त्याला व्याजासहित परतफेड त्यानं केली आहे. माघारी परतवलंय, विकेट मिळवली आहे. खेळाडू बाद. कॅश प्राइज यांचा अगदी वर्षाव झालाय आणि खेळाडू ते मिळवत आहेत. असं नाही की नुसतेच कॅश प्राइज लागलेत, खेळाडूंनी ते मिळवलेत सुद्धा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता.
बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथे राहुलच्या वतीने केली जाईल. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावर 19 रन्स ज्या लागलेल्या पाहतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न मात्र तो अपयशी ठरलाय. बॉल गेलाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या वेगानं 23 धावा. अगदी चांगली धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. जी विकेट घेतली होती त्या विकेट करता जगदीशजी चोरगे यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज येते. पहिलं षटक जे प्रगतीपथावर आहे आणि अगदीच या पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ आणि त्यामध्ये खूप चांगल्या धावा त्या धावफलकावर पाहायला मिळाला. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. कव्हरमध्ये खेळण्याचा मनसुबा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे 2 धावा त्या सुखरूपतेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोहोचते येते 25 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी ती करणं गरजेचं होतं. मात्र इथे धावसंख्येची अक्षरशः लयलूट केली आहे. खूप चांगला प्रेक्षक वर्ग जो या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित आहे. या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता इथे आलाय. ते सर्वांचं स्वागत आहे. पूर्वार्धाचा खेळ तो सध्या आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय आणि ध्रुवी 11 सध्या जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पोझिशन मध्ये आहे. जर जगदीश चोरगे साहेबांकडनं पारितोषिक आहे. जर षटकार मारला या ओव्हरमध्ये तर 500 रुपयाची कॅश प्राइज असेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अनिकेत. इथे मात्र फटका फसला. बॉल हवेत आहे. मात्र तिथे जोपर्यंत फ्लाइंग स्लीप मध्ये पोहोचेल 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 26 धावा. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर या ओव्हर मधले आतापर्यंत एकंदर 1 चेंडूचा खेळ झालाय. त्यामुळे धावसंख्या ती सिंगलनं पुढे सरकली आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑनसाइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या अगदी खालच्या अंगाला लागला आणि त्यानंतर जमिनीशी खेळत चाललाय. जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल इथे धावफलकावर जोडली जाईल. अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. टिचून मारा करतोय. फलंदाजांना शांत ठेवतोय. बंदिस्त करण्याचं काम त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. इथे जर आपण पाहिलं तर अजूनही 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. जिल्हा प्रमुख चषक 2026 या स्पर्धेचा महांतिम सामना तो सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहताय. पुढचा बॉल सफल आणि सफल दोन्हीही पाहायला मिळालं. बॉल चाललाय उंच हवेतनं सीमा रेषेच्या सफरीवर. षटकार 6. काय अप्रतिम फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर सफल झाला आणि तदनंतर सफलतापूर्वकचा स्ट्रोक तो मैदानात पाहायला मिळाला. ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 33 ऑन बोर्ड 33 धावा. ध्रुवी 11 हा संघ जर आपण पाहिला तर अगदी मॅचच्या ड्रायव्हिंग सीट वर बसलाय. या मॅचला ड्राईव्ह करतोय असं म्हणायला हरकत नाही. पुढचा बॉल यावेळेस रिव्हर्स खेळलाय आणि हा दर्जेदार रिव्हर्सचा फटका सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. चौकार. चांगली फटकेबाजी बहरदार फटकेबाजी. 4 चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 37 लागली गेली आहे. ही बलाढ्य टोटल आहे 2 ओव्हरच्या मॅचची आणि संध्याकाळच्या सत्राची अंतिम सामना आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर सूर्यनारायण आपल्या हस्ताकडे गेलेत. षटकार चौकार मारणं तेवढं सोपं नाहीये जेवढं पाहणं सोपं आहे. यावेळेस आणखी एक लॉंग लेगच्या डोक्यावरनं बॉल दूर सीमा रेषा पार. भूर झालाय. षटकार. षटकार तर खूप आलेत. मात्र प्रेक्षक थोडेसे नाराज आहेत. ज्यांना झेल पकडण्याची संधी हवी होती अगदी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल पडलेत. खूप दूर अगदी मागच्या साईडला जे रान आहे त्या रानात जाऊन बॉल पडतायत. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे. यावेळेस खेळवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर आणि हा हेलिकॉप्टर लँड झालाय मैदानाच्या बाहेर. षटकार. या षटकाराच्या मदतीनं 2 ओव्हरच्या मॅच मध्ये धावफलकावर 49 धावा लागल्यात. 50 धावसंख्येचं लक्ष ते आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहे. अगदी
प्रचंड जनसमुदाय या स्पर्धेच्या निमित्तानं इथे एकवटला, या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता दाखल झाला. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद. जिल्हा प्रमुख चषक 2026 ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं मोठी झाली. माननीय सन्माननीय डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब यांच्या नावानं भरलेली ही स्पर्धा शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द व डीकेबी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा यांच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा महांतिम सामना तो आपण पाहताय. अगदी सन्माननीय मिलिंदजी बागुल साहेब ज्यांचंही मोलाचं आणि महत्वाचं सहकार्य या स्पर्धेकरता राहिलंय, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सजत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि मिलिंदजी बागुल एक असं व्यक्तिमत्व आहे ना की जे काम हातात घेतलं की ते 100% यशस्वी करून दाखवणारं हे व्यक्तिमत्व आहे. आजपासून नाही खूप वर्षापासून या गोष्टीची प्रचिती आहे की मिलिंदजी बागुल जी गोष्ट हातात घेतली ती 100% यशस्वी करणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि ज्यांना आपण सध्या मुख्यमंचावर पाहताय या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब त्यांच्या समवेत आपल्याला मुख्यमंचावर पाहायला मिळत आहे. जिल्हा प्रमुख चषक ज्याला आपण एन्जॉय करतोय. चला मॅच लगेच सुरू करायची आहे. महांतिम सामना फायनलचा उत्कंठावर्धक रोमहर्षक असा मुकाबला आपण सर्वच जण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. उत्तरार्धाचा खेळ 2 ओव्हर आहेत आणि 2 ओव्हर मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर 50चं लक्ष आहे. अर्धशतक ते गरजेचं आहे आणि हे अर्धशतक काय इथनं दाफलकावर लागतंय ते आपल्याला बघायचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज वीरू बाबरे तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे पहिलाच बॉल यष्टी उद्ध्वस्त, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. यावेळेस मात्र सलगच्या दुसऱ्या बॉलवर यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. लाजवाब गोलंदाजी, काबिले तारीफ गोलंदाजी ती सध्या आपण इथे पाहताय. अचूक टप्प्यावरचा भेदक मारा ज्याला म्हणतात ना तो सध्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलवर इथे विकेट ती संपादित होत असताना पाहायला मिळते. फायनलची मॅच आहे आणि ज्या पद्धतीने कामगिरी व्हायला हवी ती कामगिरी योग्य त्याने केली जाते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल आणखी एकदा विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघालाय. 3 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव आतापर्यंत दिलेली नाहीये. चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये वीरू बाबरे त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. महाअंतिम सामना तो आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू जो ठरणार आहे, सर्वोत्कृष्ट खेळाडूला T6 ची एक बॅट दिली जाईल, सर्वोत्कृष्ट बॅटरला T6 ची एक बॅट दिली जाईल आणि इथे आणखी एक बॉल चॅनल मधला यष्टी उद्ध्वस्त करतोय. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद.
धावसंख्या सध्या जर आपण पाहिली तर धाफलकावर 0 आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. मॅच मधला जोश उत्साह तो थोडासा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. वेलकम बाउंड्री या डावाचा पहिला चौकार आलाय. 4. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर 4 धावसंख्या दाफलकावर आहे. इथे चेंडूला फक्त पाहिलंय, सोडून दिलंय. बाकीचं काम पंचाने पूर्ण केलंय. इशारा केलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचती येते एकंदर 5 या आकड्यावर. जिल्हा प्रमुख चषक 2026 अगदी प्रचंड जनसमुदाय जो इथे आलाय आणि या स्पर्धेला मोठं करतोय. ते सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल तिथे लॉंगऑफ मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे बॉलवर. जोपर्यंत फील्ड केलं 1 रन जी दाफलकावर जोडली जाईल. ध्रुवी 11 अगदी मॅच आता त्यांच्या कब्जामध्ये आली आहे. कारण फक्त औपचारिकता तीच बाकी राहते या मॅचची. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने अगदी कमी धावा या दाफलकावर खर्च केल्या. वाडा तालुक्यातली सलगची दुसरी स्पर्धा. ध्रुवी 11 हा संघ विजेतेपदाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलाय. दिशांत जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने इथे दिशांकडे गोलंदाजी केली जाईल. कारण शेवटचे 6 बॉल ते शिल्लक आहेत. पुढचा बॉल यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकर एंड कडे जर आपण पाहिलं तर फलंदाजी करतोय अनिकेत, ज्याने गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या 2 बॉलवर चांगली कामगिरी साकार केली होती. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेट झाली आहे. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. खेळाडू बाद. 4 चेंडूची जी औपचारिकता आहे ते इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी वाडा क्रिकेट असोसिएशनचे 50 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. ते वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेशजी पाटील तेही आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. काटेकोर नियोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि खरं तर सरसोळ संघ आणि जयेशजी पाटील त्यांचेही आभार मानावे लागेल. ही स्पर्धा सुरळीत पार पडली आहे त्यांच्या चांगल्या भूमिकेमुळे. त्याबद्दल त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. सरसोळ संघाचा मनपूर्वक धन्यवाद. क्रिकेट हा जंटलमन लोकांचा गेम आहे हे त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिलं. त्याबद्दल सरसोळ संघ त्यांचाही आभार मानावे लागतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जातोय. यावेळेस मात्र हा चेंडू तिथे जर आपण पाहिला तर वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जी औपचारिकता बाकी आहे ती औपचारिकता इथे पूर्ण केली जाईल आणि तर नंतर ऑफिशियल विजेत्या संघाची अनाउन्समेंट ती इथे केली जाईल. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा निर्धावच्या स्वरूपाने आलाय. डॉटच्या स्वरूपाने आलाय. 4 चेंडूचा खेळ तो पूर्ण होतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. या फायनलचा सामना पूर्वार्धाचा खेळ अगदी रंगतदार स्थितीमध्ये रंगत असताना पाहायला मिळाला. मात्र उत्तरार्ध त्यामध्ये प्रेक्षकांना थोडंसं निराश व्हावं लागलं. कारण जी आक्रमकता त्यांना हवी होती ती पाहायला मिळाली नाही. एक चांगला बॉल इथे पुन्हा एकदा पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपाने आलाय. डावातील शेवटचा बॉल. या स्पर्धेचा शेवटचा चेंडू जो हाताळला जाणार आहे. शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द व डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा यांच्या वतीनं आयोजित माननीय सन्माननीय डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब जिल्हा प्रमुख चषक 2026 चा महाअंक अंतिम मानकरी ठरलाय टीम ध्रुवी 11 सातपाटी. ध्रुवी 11 सातपाटी या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा.
मागच्या बॅनर्सला कोणी हात लावणार नाही. प्रेक्षकांना तेवढी एक विनंती आहे. इथे विजयी होतोय ध्रुवी 11चा संघ. ध्रुवी 11 या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. आणि या पुढचं जे प्रेझेंटेशन आहे ते कुणाल मोकाशी आपल्यासोबत जॉईंट होतील. वितरण ते या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आणि